नमस्कार सगळ्या सहकारी बंधू भगिनींना। 8 डिसेंबर 2025 पासून आपलं हिवाळी अधिवेशनामध्ये जे आंदोलन उभं केलेलं आहे, या आंदोलनात सहभागी झालेल्या सगळ्या बंधू भगिनींचं तर मनापासून मी आभारी आहे की जी साथ दिली त्याला प्रतिसाद दिलेली आहे। पण काही जे माझे अजूनही सहकारी आहेत त्यांना इथे येण्याची अजूनही गरज वाटत नाही। जे निद्रिस्त आहेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा जागा करण्याची वेळ आलेली आहे। आपण जर इथे उपस्थित राहिला नाहीत तर आपल्या यशाची मानकरी आपण होणार नाही। हा संघर्षाची ज्योत पेटलेली आहे। तर ह्या सगळ्या संघर्षाच्या यज्ञामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे। काही बांधवांना वाटतं की आपण आंदोलन निधी दिला तर माझी जबाबदारी संपली, तर खरे माझी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आपण काम बंद आंदोलन करून इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे। अजूनही काही मंडळींना प्रशासकीय कामकाज करण्यामध्ये आनंद वाटत असेल तर त्यांनी तो खोट्या आनंदातून जागे व्हा आणि ह्या संघर्षामध्ये आपल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। खरा आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही या मैदानात उतरलं पाहिजे आणि यशाचे मानकरी आपण आहोत। आपणही या संघर्षामध्ये किंवा या आंदोलनाचा घटक होतो। हा आनंद तुम्हाला आयुष्यात पुढे भविष्यात आनंद मिळवून देणार आहे। पण जर काही कारण नसताना सुद्धा एखाद्याचा जर मेडिकल इश्यू असेल किंवा घरगुती खूपच मोठी समस्या असेल तर त्याचं मी समजू शकते। पण अजूनही फक्त सामूहिक रजा टाकून जी मंडळी घरी बसलेली आहेत अशा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी कळकळीची विनंती करते की ज्या ज्या वेळेला मी निवेदन द्यायला जात असते त्या वेळेला मला विचारलं जातं की मैदानात तुमची किती उपस्थिती आहे। मी बिनधास्तपणे आज सांगितलं की माझे 2000 सहकारी मैदानात उतरलेले आहेत। त्यावेळेला म्हटलं की बाकीचे 1000 लोकांना कायम व्हायचं नाहीये का, ती लोक का नाही आहेत? तर आवर्जून आणि आत्मविश्वासानं मी त्यांना असं सांगितलं की रेल्वेचं बुकिंग किंवा एसटीचं तिकीट त्यांना न मिळाल्यामुळे काही गैरसोय झाल्यामुळे ते इथपर्यंत पोहोचले नाहीत, पण ऑन दी वे आहेत। आपण जर उद्या येऊन खात्री केली तर 3000 कर्मचारी तुम्हाला मैदानात दिसतील। खरं सांगायचं तर आत्ता वाजलेले आहेत 7। या 7 वाजता सुद्धा आपण पाहू शकता की या मैदानामध्ये आपले सहकारी थंडीच्या, ह्या नागपूरची थंडीचं आपल्याला माहिती आहे, तर सगळेजण इथं उपस्थित आहेत। म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आजची जी संख्या आहे ती संख्या उद्या वाढणं अपेक्षित आहे। लहान मुलांना घेऊन सुद्धा काही भगिनी आपल्या इथं उभ्या आहेत, तर आपल्याला येणं अपेक्षित आहे। खरं तर हे कुणाच्या घरचं कार्य नाही, आपल्या सगळ्यांची ही सामूहिक लढाई आहे। काहींनी लढायचं आणि काहींनी फक्त खांद्यावर बंदुकी ठेवून घरी बसायचं, हे बरोबर नाही। म्हणून सगळ्या सहकारी बंधू भगिनींना नम्र विनंती करते की आपण कृपया जिथे कुठे असाल तिथून उद्या मैदानात हजर व्हा आणि आपल्या यशाचे मानकरी किंवा संघर्षाचा घटक व्हा। शेवटी एकच सांगेल, उत्कंत्राटी जागा हो, संघर्षाचा धागा हो। 2-2.5 मिनिटाचा जातो। डाउनलोडला उशीर लागतो। हां हां